खोपोली नगर परिषदेमध्ये नुकतेच निवडून आलेल्या मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्गुण हत्या खोपोलीमध्ये करण्यात आलेली आहेत आणि त्याचमुळे खोपोलीमध्ये तणावग्रस्त परिस्थिती आहे। मी सध्या तुम्ही खोपोलीच्या पाहता की मेन चौकामध्ये उभा आणि या ठिकाणी संपूर्णपणे दुकानं आहेत ते मार्केट खोपोलीमध्ये बंद करण्यात आलेलं आहे। सकाळी 7 वाजता ही हत्या करण्यात आली होती। मंगेश काळोखे हे आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी जात असताना अचानक आलेल्या 5 ते 6 आरोपींनी त्यांच्यावरती कुऱ्हाड, तलवार, दगडाने वार केले। त्यांना निर्गुणपणे त्यांना मारण्यात आलं आणि त्याच्याचमध्ये आहे तो त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। त्यामुळे नुकतीच निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीमध्ये त्यांची पत्नी आहे मानसी काळोखे त्या निवडून आल्या होत्या। त्यामुळे या हत्येमागे आहे ते राजकीय कारण असल्याचा आरोप आता होताना दिसतोय। त्याचबरोबर त्या ज्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत त्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत। त्यामुळे आता मंत्री भरत गोगावले यांनी सुद्धा याच्यामध्ये आहेत ते राष्ट्रवादीवरती थेट आरोप केलेले आहेत। राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच आहे ते त्यांची हत्या केली असल्याचा आरोप आता भरत गोगावले यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या आपण पाहतो की खोपोलीमध्ये आहे ती तणावग्रस्त परिस्थिती आहे। संपूर्ण खोपोली शहर आहे हे बंद करण्यात आलेलं असून याच्यामध्ये आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी आता होताना दिसते। विनायक पाटील, एबीपी माझा, खोपोली, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।